हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथमॅटिक्स, आणि त्यामधला आपला सेकंड चॅप्टर चालू आहे अँगल्स. ओके, तर हा चॅप्टर आपण कम्प्लिटली अगदी व्यवस्थित शिकणार आहोत. त्याचबरोबर याच्या खाली जो प्रॅक्टिस सेट आहे सेकंड अँड प्रॅक्टिस सेट थर्ड, हे दोन्ही प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सेकंड बघणार आहोत आणि त्याच्या आधीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत या सगळ्या अगदी व्यवस्थित समजून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टू द सेकंड चॅप्टर अँगल्स. सो स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला फर्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो आहे अँगल्स. तर इथे बघा, पहिल्यांदा तुम्हाला इथे जी ही फिगर दिसते याच्यामध्ये काय आहे, हे एक घड्याळ दाखवलेलं आहे, राईट. याच्यामध्ये हे दोन काटे दाखवले आहेत आणि या दोन काट्यांच्या मध्ये कोणत्या टाईपचा अँगल झालेला आहे. त्यानंतर इथे खाली ही कात्री दाखवलेली आहे. या कात्रीच्या हे जे दोन पाते आहेत याच्यामध्ये कोणता अँगल झालेला आहे. इथे हा पक्षी दाखवलेला आहे, या पक्षीच्या या चोचीमध्ये कोणत्या टाईपचा अँगल झालेला आहे इथे आपल्याला हे सांगायचं आहे. ओके, तर अँगल्सचे बेसिक 3 टाईप्स असतात. फर्स्ट असतो तो ॲन ॲक्यूट अँगल, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये लघुकोन म्हणतो. सेकंड असतो तो राईट अँगल, तो 90 अंशाचा असतो, त्याला मराठीमध्ये आपण काटकोन म्हणतो. आणि थर्ड असतो तो ॲन ऑब्ट्यूस अँगल, जो की मराठीमध्ये आपण त्याला विशाल कोन असं म्हणतो, तो 90 अंशापेक्षा मोठा असतो. ओके, तर हे बेसिक अँगल्सचे 3 टाईप्स आहेत, त्यानुसार आपल्याला आता इथे सांगायचं आहे. ओके, तर पहिल्या या डायग्राममध्ये बघा, हे घड्याळ दाखवलेलं आहे आणि घड्याळाचे काटे जे आहेत, हा इथे एक आहे आणि इकडे एक आहे, म्हणजे 7 वरती एक आहे, 2 वरती एक आहे, राईट. तर यामध्ये हा जो इथं अँगल झालेला आहे, हा अँगल कितीचा आहे. आता बघा, यासाठी जर समजा इथे हा एक असा काटा असता आणि इथे एक काटा असता, तर इथे हा जो अँगल होणार होता, हा कोणता अँगल होणार होता, राईट अँगल, म्हणजे तो 90 डिग्रीचा होता. बट इथे आता हा काटा इथे 7 वरती आहे आणि हा दुसरा काटा इथे 2 वरती आहे, म्हणजे हा 90 डिग्रीपेक्षा जास्त अँगल झालेला आहे, म्हणजेच तो कोणता अँगल आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. मग आपण इथं काय लिहिणार, ॲन ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन. तर इथे बघा, आता खाली ही कात्री, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथे दाखवते. तर ही कात्री आहे. ओके, तर या कात्रीमधलं हे एक पातं आणि हे एक पातं, तर या दोघांच्या मध्ये इथे हा कितीचा अँगल होतो, हा जो अँगल होतो हा 90 डिग्रीच्या बिलो असतो, म्हणजेच 90 डिग्रीपेक्षा तो कमी असतो. तर आपण जे अँगल्स 90 डिग्रीच्या बिलो असतात, कमी असतात, त्या अँगल्सला काय म्हणतो, ॲन ॲक्यूट अँगल, म्हणजेच लघुकोन म्हणतो. नेक्स्ट, आता इथे हा जो पक्षी आहे, या पक्षीच्या चोचीचा हा जो अँगल झालेला आहे, हा कसा आहे, हा सुद्धा बिलो 90 डिग्री आहे. सो त्याला आपण इथे काय म्हणणार, ॲन ॲक्यूट अँगल. आता आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी होते. आपली ही हाताची बोटं आहेत, या बोटांच्या मध्ये, या 2 बोटांच्या मध्ये समजा ही 2 बोटं आहेत आणि या 2 बोटांच्या मध्ये इथे हा जो अँगल होणार आहे, हा अँगल कोणता असणार आहे, तर हा सुद्धा ॲक्यूट अँगल असणार आहे. कारण हा जो अँगल होणार हा बिलो 90 डिग्री असणार आणि 90 डिग्रीच्या बिलो जो अँगल असतो तो आपण ॲक्यूट अँगल म्हणून ओळखतो. आता समजा हा असा, म्हणजे हे आपला अंगठा स्ट्रेट आहे आणि इथे आहे, इथे आता हा अंगठा आपला स्ट्रेट आणि हे बोट असं घेतलं, तर इथून इथे हा जो अँगल होणार, हा कोणता अँगल होणार, राईट अँगल होणार, 90 डिग्रीचा असणार. तर हा कोणता होणार, 90 डिग्रीचा राईट अँगल होणार. आता समजा मी हे बोट बंद केलं आणि हे असं काहीतरी असा हा मोठा घेतला. ओके, म्हणजे ही स्ट्रेट आणि ही अगदी अशी तिरकी, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त घेतलं, तर हा जो होणार, हा कोणता होणार, ॲन ऑब्ट्यूस अँगल होणार. ही आपली स्ट्रेट लाईन पकडायची आहे आणि हा असा तिरका इकडे 90 डिग्रीपेक्षा जास्त, तर इथं होणार हा अँगल कोणता होणार, ॲन ऑब्ट्यूस अँगल होणार. तर हे बेसिक 3 टाईप्स तुम्ही लक्षात घ्या. पहिला आहे जो बिलो 90 डिग्री अँगल असतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्यूट अँगल असं म्हणतो, बिलो 90 डिग्री. देन जो
90 डिग्री असतो, परफेक्ट 90 डिग्री अँगल असतो, त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल म्हणतो. आणि जो मोर दॅन 90 डिग्री असतो त्याला आपण म्हणतो ॲन ऑब्ट्यूज अँगल. तर हे बेसिक 3 टाईप्स आहेत. आता याच्या पुढची कन्सेप्ट त्यावरूनच आपल्याला विचारलेलं आहे. त्यांनी हे अँगल्स दिलेले आहेत. ओके, तर या अँगल्सचे रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, जे जसं की त्याचं त्या अँगलचं नेमिंग कसं राईटअप करायचं, किंवा त्याचा वर्टेक्स म्हणजे काय, तर त्याचा शिरोबिंदू ज्या पॉईंटपासून, आता समजा हा अँगल आहे आणि त्याचा हा पॉईंट आहे, तर या अँगलपासून इकडे आणि इकडे या दोन बाजू या पॉईंटपासून म्हणजे या वाय या पॉईंटपासून इकडे आणि हे इकडे आरपर्यंत ह्या दोन त्याच्या ज्या आर्म्स आहेत याच्यामुळे हा इथं मध्ये अँगल होतोय. तर या पॉईंटला काय म्हटलं जातं, वर्टेक्स म्हटलं जातं. वर्टेक्स म्हणजे काय, शिरोबिंदू. तर ज्या पॉईंटपासून पुढे त्याच्या दोन बाजू होतात आणि त्या बाजूंच्या मध्ये जो अँगल होतो, त्यामुळे इथला जो पॉईंट असतो त्याला काय म्हटलं जातं, वर्टेक्स म्हटलं जातं. तर त्यानंतर त्याचे आर्म्स ऑफ अँगल. तर ह्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत या आपण आता इथे या चार्टमध्ये समजून घेऊया. राईट, तर असा प्रकारचा हा त्यांनी चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे, नेम ऑफ द अँगल. आता ही पहिली आपल्याला डायग्रॅम कन्सिडर करायची आहे. तर याच्यामध्ये नेम ऑफ द अँगल, तर तुम्ही नेम ऑफ द अँगल सांगताना कसं सांगणार, जसं की आता तुम्ही याचं नाव जर तुम्ही सांगितलं PRY, तर हे नेम ऑफ द अँगल होईल का, तर हे असं होणार नाही. नेम ऑफ द अँगल सांगताना नेहमी मध्ये वर्टेक्स पॉईंट आला पाहिजे. म्हणजेच बघा, नेम ऑफ द अँगल PYR. ओके, सो आपण काय लिहिणार इथे, PYR, और आपण कसं लिहू शकतो, RYP. सो को अँगल RYP, राईट. देन वर्टेक्स ऑफ द अँगल. वर्टेक्स म्हणजेच मी काय सांगितलं, ज्या पॉईंटपासून, आता इथे हा पॉईंट आहे, इथून इकडेही एक आर्म गेलेला आहे, इथून इकडे एक आर्म आलेला आहे, किंवा आपण त्याला बाजू म्हणूया. तर या दोन बाजू इकडून आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये हा अँगल झालेला आहे. तर या पॉईंटला काय म्हटलं जातं, वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. सो इथं वर्टेक्स ऑफ द अँगल कोणता येणार, Y. देन आर्म्स ऑफ द अँगल म्हणजेच त्याच्या काय विचारले आहेत, बाजू विचारले आहेत. ओके, तर याच्या आर्म काय येणार बघा, आर्म PY म्हणजेच इथून हे एक आणि आर्म RY किंवा YPYR. ओके, देन नेक्स्ट ही बघूयात आपण. सो इथे अँगल कोणता येणार, LMN और NML. चला राईटअप करूयात आपण. अँगल LMN और अँगल NML. देन वर्टेक्स पॉइंट येणार M. देन आर्म्स ऑफ द अँगल. आता आर्म्स ऑफ द अँगल येणार आर्म MLMN, आर्म ML, आर्म MN और आर्म नेक्स्ट अँगल येणार अँगल BOS और अँगल आपण आणखी कसा राईट करू शकतो, SOB. राईट, तर याचा वर्टेक्स पॉइंट येणार O. आपण लिहिताना याचे आर्म्स कसं लिहिणार, आर्म BO आर्म SO और आर्म म्हणजेच काय, तर त्याची बाजू OB अँड आर्म OS. ओके, सो असा हा टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत, नेक्स्ट पॉईंट आहे. सो इथे त्यांनी आपल्याला एक फिगर दिलेली आहे. देअर आर 2 स्टिक्स लाय अपॉन द अदर, म्हणजे दोन ज्या काही पेन्सिल आहेत किंवा स्टिक्स आहेत त्या एकमेकावरती आहेत. सो यासाठी आपण चला थोडंसं प्रॅक्टिकल करून बघूयात. तर इथे मी ह्या 2 कलरच्या वेगवेगळ्या पेन्सिल्स घेतलेल्या आहेत. ही आहे रेड आणि ही आहे पिंक. ओके, तर या 2 पेन्सिल समजा मी अशा, तर या 2 पेन्सिलच्या मध्ये कोणता अँगल झालेला आहे, तर तो 0 डिग्रीचा अँगल झालेला आहे. ओके, बघा या दोन्ही पेन्सिली आहेत, यांच्यामध्ये कोणता अँगल झालेला आहे, 0 अँगल झालेला आहे. सो इन दिस पोझिशन, इथे आता बघायचं आहे,
इन दिस पोझिशन द अँगल बिटवीन टू स्टिक्स इज कॉल्ड अ झिरो अँगल. तर असा आहे, जर एकमेकावरती दोन रेषा असतील, ओके, तर ह्याला काय म्हणतात, झिरो अँगल म्हणतात. द मेजर ऑफ द झिरो अँगल इज रिटन एज अ 0 डिग्री. नाव आपण फर्स्ट बघितलं, हे झिरो अँगल म्हणजे काय, तर असे दोन एकमेकावरती लाईन असतील तर त्याला आपण तिथे कोणता अँगल होतो, झिरो अँगल होतो. नेक्स्ट आहे, नाऊ किपिंग वन स्टिक इन प्लेस टर्न टू अदर वन अराउंड ॲज शोन इन अ फिगर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही खालची जी आहे पिंक कलरची ही आपण अशीच ठेवूयात. ही वरची जी आहे रेड कलरची ही थोडीशी अशी आपण वरती घेऊयात. ओके, बघा इथे ही आपण वरती अशी घेतली. द अँगल फॉर्म इन फिगर इज, इथे विचारलेलं आहे डॅश अँगल. ओके, तर आता बघा ही आपली स्ट्रेट आहे आणि ही वरची रेड कलरची जी लाईन आहे ही आपण ही थोडीशी अशी वरती घेतली. तर इथे हा जो अँगल होणार आहे हा अँगल किती असणार आहे, बिलो 90 डिग्री असणार आहे, म्हणजेच लेस दॅन तो 90 डिग्री असणार आहे. सो हा जो अँगल होणार ह्या अँगलला आपण काय म्हणणार, ॲन ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन. तर इथं आपण काय लिहिणार, ॲन ॲक्यूट अँगल. An angle greater than 0 but less than 90 degree is called an acute angle. ओके, लक्षात आलं. इथं असं जर असेल, या दोन लाईन एकमेकावरती जर असतील तर हा 0 डिग्री आणि हा इथे घेतला तर हा झाला मोर दॅन 0 डिग्री. बट जर आपण स्ट्रेट घेतलं तर हे झालं 90 डिग्री. तर आपला अँगल हा असा आहे, म्हणजे तो मोर दॅन 0 आहे, लेस दॅन 90 आहे. ओके, सो त्यामुळे आपल्याला हा इथे जो अँगल होणार आहे हा अँगल असणार आहे ॲक्यूट अँगल. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्याला. आता आपण ॲक्यूट अँगल बघितलं. आता हीच जर लाईन आपण अशी स्ट्रेट ठेवली, राईट, आता ही लाईन आपण अशी ही स्ट्रेट ठेवलेली आहे, तर इथून इथून इथंपर्यंत हा जो अँगल होणार हा कितीचा असणार, 90 डिग्रीचा असणार. सो त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल म्हणतो. द अँगल फॉर्म इन दिस फिगर, किंवा हा सी फिगर म्हणूया, इज राईट अँगल, अ राईट अँगल. An angle of 90 degree is called a right angle. ओके, सो बघा इथून इथंपर्यंत हा मध्ये ही लाईन स्ट्रेट आहे आणि याच्यावरती ही लाईन आहे. इथे हा जो अँगल झालेला आहे हा 90 डिग्रीचा आहे, त्याला आपण राईट अँगल म्हणतो. नाव नेक्स्ट अँगल बघायचा आहे आपल्याला. आता आपण काय करूयात, ही जी रेड पेन्सिल आहे ही 90 डिग्रीपेक्षा थोडीशी इकडे बेंड करूयात. तर आता इथून इथंपर्यंत हा जो अँगल झाला हा कसा झाला, 90 डिग्रीपेक्षा थोडासा मोठा झाला, ग्रेटर दॅन 90 डिग्री, राईट. तर या ग्रेटर दॅन 90 डिग्री अँगलला आपण काय म्हणतो, ॲन ऑब्ट्यूस अँगल. सो इथं काय येणार, ॲन ऑब्ट्यूस अँगल. ओके, अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री, बघा इथं असेल तर हे 90, इथून हे असं गेलं तर काय होणार, ग्रेटर दॅन 90, बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ॲन ऑब्ट्यूस अँगल. ओके, तर हा इथे जो हा अँगल होणार हा असणार ऑब्ट्यूस अँगल. नेक्स्ट आपण बघणार आहोत. आता ही जी रेड लाईन आहे ही मी ही अशी पकडली, चला आपण ही अशी पकडली, तर इथून इथंपर्यंत हा जो अँगल होणार हा काय असणार, हा स्ट्रेट अँगल म्हणतो आपण याला. इथून इथंपर्यंत हे 180 डिग्री होतं, इथून इथंपर्यंत 90 डिग्री, पुन्हा बघा इथून जर इथंपर्यंत घेतलं तर 90 डिग्री. सो टोटल जर असं केलं तर किती येणार, 180 डिग्री. देन मग आपण काय म्हणणार, हा किती झाला, पूर्ण स्ट्रेट अँगल झाला इथून इथंपर्यंत. मग इथं इफ अ स्टिक इज टर्न फर्दर इन अ डिरेक्शन शोन इन अ फिगर वी गेट अ पोझिशन लाईक ई. ओके, तर आपल्याला अशीच पोझिशन मिळालेली आहे. आणि अँगल लाईक दिस इज कॉल्ड स्ट्रेट अँगल, म्हणजेच सरळ कोन म्हणतो त्याला आपण. अ स्ट्रेट अँगल मेजर्स 180 डिग्री. आता हे झालं आपलं स्ट्रेट अँगल, म्हणजे 180 डिग्री, 90 डिग्री प्लस 90 डिग्री झाला आहे. नाव आता मी ही जी रेड लाईन आहे ही थोडीशी इकडे खाली बेंड करते, चला इथं असं पकडते मी ही.
ओके, म्हणजे इकडून इकडं असतं तर आपलं 90 डिग्री 90 डिग्रीपेक्षा ही थोडी आता ग्रेटर झालेली आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, रिफ्लेक्स अँगल. त्यालाच मराठीमध्ये प्रविशाल कोण, विशाल कोणापेक्षा मोठा त्याला प्रविशाल कोण, आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल म्हणतो, विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. ओके, तर इथून इथंपर्यंत नव्हे, तर इथून असा हा इकडंपर्यंत हा जो कोण असतो याला प्रविशाल कोण, रिफ्लेक्स अँगल म्हणतात. आता काही जण इथून इकडंपर्यंत जातील, बट दिस पण इज अ रॉंग. इथून इथं कोण मेजर करायचं नाही आपल्याला. आपला कसा आलेला आहे हा कोण, हा इकडून असा स्ट्रेट असा जाऊन असा आणि हा असा आलेला आहे, म्हणजे तो आपण मेजर करताना कसा करणार, या बाजूने इकडून असा इकडे मेजर करणार. सो इट इज अ मोर दॅन 180 डिग्री. दिस अँगल इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. ओके, अ रिफ्लेक्स अँगल इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. नाव नेक्स्ट आहे 360 डिग्री इज वी कॉल्ड ॲज अ फुल अँगल और कम्प्लीट अँगल. तर तो कसा असणार बघा. आता हे आपलं असं होतं. आता समजा ही लाईन मी पूर्ण अशी इथे कम्प्लीट केली, तर आपलं कसं झालं, हा फुल अँगल झाला किंवा कम्प्लीट अँगल झाला, विच इज मेजर्ड ॲज अ 360 डिग्री. बघा पूर्ण 360 फिरून आलेला आहे. ही रेड हे असं होतं. आपण हा घेतला आपण ॲक्यूट अँगल, देन दिस वन इज अ राईट अँगल, दिस वन इज ऑब्ट्यूस अँगल, देन असा झाला हा म्हणजे काय, स्ट्रेट अँगल, देन दिस वन इज रिफ्लेक्स अँगल, अँड नाव असं फिरून तो इकडे आलेला आहे. सो दिस वन इज अ कम्प्लीट अँगल. सो बघा, द स्टिक इन फिगर एफ completes one round and comes back its original position. म्हणजे जसं की आपण हे प्रॅक्टिकल बघितलं. It turned through 180 degree till it made a straight angle and 180 after making the straight angle, thus completing 360 in all. An angle made in this way is called full or complete angle. The measures of complete angle is 360 degree. Okay, so आपल्याला हे अँगलचे आपण सर्व अँगल्स अगदी व्यवस्थित विथ प्रॅक्टिकल बघितलेले आहेत. चला स्टुडंट, तर अँगल्सशी रिलेटेड ज्या ज्या काही कन्सेप्ट होता, ज्या अँगलचे जे मेजरमेंट्स आहेत, हे सगळं अगदी व्यवस्थित प्रॅक्टिकल आपण बघितलेलं आहे. तर आपण आत्ता स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट सेकंड. ओके, तर यामध्ये आपण ज्या कन्सेप्ट शिकलेलो आहेत त्यानुसारच हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. लेट्स स्टार्ट. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, मॅच द फॉलोइंग, आणि यामध्ये दिलेलं आहे मेजर ऑफ द अँगल इकडे आणि टाईप ऑफ द अँगल. सो यावरून आपण आता हा प्रॅक्टिस सेट सोडवू किंवा हा क्वेश्चन सोडवू. सो त्यांनी पहिल्यांदा कोणते कोणते अँगल्स दिलेले आहेत, मेजर्स कोणते दिलेले आहेत बघा. फर्स्ट दिलं आहे 180 डिग्री, देन 240 डिग्री, 360 डिग्री, 0 डिग्री. ओके, आणि टाईप ऑफ अँगल, झिरो अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल अँड कम्प्लीट अँगल. सो 180 डिग्री म्हणजे आपण मगाशी जसं बघितलं, हा होता आपला 180 डिग्री. 180 डिग्रीला आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल म्हणतो. मग काय होणार, यासाठी इथे हे बी येणार, स्ट्रेट अँगल 180 डिग्री. 240 डिग्री म्हणजे ग्रेटर दॅन 180 डिग्री, बरोबर. सो हे असं येणार. तर हा जो अँगल होता, या अँगलला आपण काय म्हटलं, रिफ्लेक्स अँगल म्हणतो. इथून इथंपर्यंत हा अँगल आलेला आहे, तर त्याला आपण म्हटलं रिफ्लेक्स अँगल, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला प्रविशाल कोण म्हटलं. 360 डिग्री. सपोज ही पेन्सिल अशी, आता ही जी पेन्सिल आहे ही अशी फिरून पूर्ण इथं आली. ओके, तर ही झाली आपली 360 डिग्री. 360 डिग्रीला आपण काय म्हणतो, फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल. सो इथं काय येणार, हे कम्प्लीट अँगल. आणि 0 डिग्रीला आपण काय म्हणतो, झिरो अँगल. ओके, सो दिस इज कम्प्लीट अवर फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात सेकंड. The measures of some angle are given below. Write the type of each angle. तर आता त्यांनी मेजर्स दिलेले आहेत त्या अँगल्सनुसार, त्यावरून आपल्याला त्या अँगलचा टाईप राईट करायचा आहे. चला, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यासाठी मी ते खाली असं एक हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. इकडा हा जो आहे हा आहे 0 डिग्री, झिरो अँगल आपण म्हणतो. 90 डिग्री राईट अँगल आपण म्हणतो. 180 डिग्री स्ट्रेट अँगल आपण म्हणतो. अँड 360 डिग्री कम्प्लीट अँगल आपण म्हणतो. सो याच्या अकॉर्डिंगली आपण आता हा क्वेश्चन सॉल्व करूया. फर्स्ट काय आहे बघा,
फर्स्ट दिलेला आहे 75 डिग्री. ओके, 75 डिग्री. तर 75 डिग्री म्हणजे ग्रेटर दॅन 0 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. तर असं जर असेल तर याच्यामधल्याला आपण काय म्हणतो, ॲन ॲक्यूट अँगल. ओके, सो इथं मी लिहिते ॲक्यूट अँगल, राईट. तर पुढचं सुद्धा कंप्लीट करून घेते. ग्रेटर दॅन 90 डिग्री, लेस दॅन 180 डिग्री, तो कोणता असतो, ऑब्ट्यूस. अँड ऑब्ट्यूस अँगल. देन ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री, तो कोणता असतो, रिफ्लेक्स अँगल. ओके, सो आता हे अगदी व्यवस्थित आपण घेतलं आहे काढून. सो यावरून आपल्याला हा क्वेश्चन अगदी इझी सॉल्व्ह होईल. 75 डिग्री सांगितलेलं आहे. 75 डिग्री म्हणजेच ग्रेटर दॅन 0 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. सो हा कोणता येणार, ॲक्यूट अँगल. सो फर्स्टला इथं आन्सर राईट करते मी. फर्स्ट येणार ॲन ॲक्यूट अँगल. देन सेकंड बघा, सेकंड 0 डिग्री. तर इथं आपण 0 डिग्रीला काय लिहिलेलं आहे, 0 अँगल. सो इझी आहे. सेकंड काय येणार, 0 अँगल. लेट्स नेक्स्ट थर्ड आहे 215 डिग्री. 215 डिग्री, अच्छा 215 ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री, म्हणजेच तो कोणता येणार, रिफ्लेक्स अँगल. देन फोर्थ नेक्स्ट आहे 360 डिग्री. नाव इथे बघा 360 डिग्री म्हणजे आपला कोणता आहे, फुल अँगल, म्हणजे त्याला आपण कम्प्लीट अँगल म्हणतो. फिफ्थ वन इज द 180 डिग्री. सो आपण इथे ड्रॉ करूनच घेतलेला आहे. 180 डिग्री हा कोणता आहे, स्ट्रेट अँगल आहे. नेक्स्ट आहे सिक्स्थ वन आहे 120 डिग्री. नाव 120 डिग्री बघा, याच्यामध्ये बघा कुठे बसणार, मग तो 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे बट 180 डिग्रीपेक्षा तो लेस आहे. मीन्स कोणता असणार तो, ॲन ऑब्ट्यूस अँगल. नाव नेक्स्ट सेवन्थ वन आहे 148 डिग्री. ओके, 148 डिग्री आहे, मीन्स ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे, लेस दॅन 180 डिग्री आहे. मीन्स this one is also an obtuse angle. Next आहे 81 is a 90 degree. Now इथं आहे आपला 90 degree is a right angle. ओके, सो अशा पद्धतीने खाली ही अशी एकदम व्यवस्थित डायग्राम काढून घेतली आहे आणि त्यानुसार आपण हा क्वेश्चन सॉल्व केला आहे. लेट्स मूव अहेड टू द थर्ड क्वेश्चन. लुक ॲट द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच ऑफ द अँगल्स. सो स्टुडंट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच इथून पुढचे जे प्रॅक्टिस सेट किंवा जे चॅप्टर्स त्याच्या कन्सेप्ट जे मी घेईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल, तेही तुम्हाला बघता येतील. ओके, सो थर्ड क्वेश्चन आपला आहे. त्यांनी या ज्या फिगर्स दिलेल्या आहेत याच्यावरून आपल्याला त्या अँगल्सचा टाईप रेकग्नाइज करायचा आहे, राईटअप करायचा आहे. सो हा जो ए आहे हा कसा आहे, लेस दॅन 90 डिग्री आहे. सो इथं आपण येणार ॲन ॲक्यूट अँगल. हा इथे दाखवलेला आहे 90 डिग्री, मग हा येणार आपला राईट अँगल. तर इथे आपल्याला बघायचं आहे, तर हा जो कर्व दाखवलेला हा मागून इकडून दाखवलेला आहे. सपोज हा जर इकडून इथे असता तर हा अँगल कोणता असता, ऑब्ट्यूस अँगल असता. जर इकडून ही रेष इकडे दाखवली असती तर, सॉरी इकडून हा अँगल इकडे दाखवला असता तर, बट त्यांनी अँगल कुठून दाखवलेला आहे, इकडून हा असा अँगल दाखवलेला आहे. म्हणजेच हा मोर दॅन 180 डिग्री आहे, लेस दॅन 360 डिग्री आहे. म्हणजेच हा आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. सो या दोन्ही मध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा, जर इथून हा अँगल इकडे दाखवला असता तर ऑब्विसली हा ऑब्ट्यूस अँगल झाला असता, बट त्यांनी काय केलेलं आहे, हा अँगल इकडून असा दाखवलेला आहे. म्हणजेच हा कोणता होणार, मोर दॅन 180 डिग्री, लेस दॅन 360 डिग्री, म्हणजेच हा रिफ्लेक्स अँगल. नेक्स्ट आता इथे डी, तर इकडून हा त्यांनी अँगल इकडं दाखवलेला आहे आणि हे आपली स्ट्रेट लागलेले, म्हणजे हा कोणता आहे, स्ट्रेट अँगल आहे. इज अ 180 डिग्री स्ट्रेट अँगल. नाव इथे दोन्हीही ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या एकमेकावरती आहेत, तर इथं कोणता अँगल झालेला आहे, 0 अँगल झालेला आहे. सो इथे येणार 0 अँगल.
अँड इथे बघा ही फर्स्ट लाईन आहे आणि सेकंड लाईन ही अशी टोटल कंप्लीट फुल फिरून पुन्हा इथं आलेली आहे. म्हणजे इथे किती झालेलं आहे 360 डिग्री जे कंप्लीट रिव्होल्युशन झालेला आहे. म्हणजेच हा आहे कंप्लीट अँगल. ओके, सो आपला थर्ड क्वेश्चन सुद्धा इथे कंप्लीट झालेला आहे. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. नेक्स्ट आपण बघणार आहोत फोर्थ क्वेश्चन. यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ अन ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल. तर आपल्याला यासाठी काय करायचं आहे, प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे. ओके, तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲक्यूट अँगल कसा असतो, 0 डिग्रीपेक्षा ग्रेटर, 90 डिग्रीपेक्षा लेस. ओके, राईट अँगल किती मेजरमेंट असतं, 90 डिग्री. ऑब्ट्यूस अँगलचं मेजरमेंट किती असतं, 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर, 180 डिग्रीपेक्षा लेस. तर यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आता हे अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. सो इथं आपल्याला ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचा आहे. सो इथे फर्स्ट लाईन ही मी घेतली. त्यानुसार आपल्याला जर ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचा असेल तर आपल्याला लागणार हा असा प्रोटेक्टर. तर आपण या पद्धतीने इथे असा या लाईनवरती अगदी व्यवस्थित प्रोटेक्टर कनेक्ट केला किंवा कनेक्ट ठेवला. आणि त्यानुसार आता जर ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा लेस तुम्ही कोणताही काढू शकता. 10 डिग्री, 20 डिग्री, 30, 40, 50, 60, 70, 80 टू 90 पर्यंत ॲक्यूट अँगल तुम्ही कोणताही ड्रॉ करू शकता. इथे मी घेतलेला आहे तो 60 डिग्रीचा घेतलेला आहे. तर इथे बघा, इथे हे खाली झालेलं आहे आपलं 60 डिग्री आहे. म्हणजेच काय आहे, 90 डिग्रीपेक्षा लेस आहे. तोच आपला काय झालेला आहे, ॲक्यूट अँगल झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा तुम्ही ड्रॉ करायचा आहे. प्रोटेक्टर अगदी खाली जी लाईन असते या लाईनवरती व्यवस्थित ठेवायचा. ॲक्यूट अँगल असेल तर 90 डिग्रीपेक्षा बिलो कोणताही यामधला तुम्ही अँगल घेऊन तो ड्रॉ करू शकता. आणि इथे खाली तुम्ही हे असं किती डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे ते लिहायचं. नेक्स्ट राईट अँगल बघूयात. राईट अँगलसाठी आपण ही अशी स्ट्रेट लाईन मारून घेतली. त्यासाठी आपण पुन्हा इथे हा प्रोटेक्टर यूज केला. राईट अँगल काढायचा आहे म्हटल्यानंतर त्याचं मेजरमेंट किती असतं, 90 डिग्री. सो आपल्याला आपण बरोबर कनेक्ट 90 डिग्री अशा पद्धतीनं काढला. तुम्ही इथे नावं द्यायची आहेत, PQ R. ओके, देन नेक्स्ट आहे आपला ऑब्ट्यूस अँगलसाठी आपण स्ट्रेट लाईन घेतली. इथे आपण हा असा प्रोटेक्टर घेतला. आता ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय असतो, 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर, 180 डिग्रीच्या पेक्षा लेस असतो. सो आपण घेतला यामध्ये 120 डिग्री. सो इथून इथंपर्यंत आपला झाला 120 डिग्री विच इज ऑब्ट्यूस अँगल, PQR. ओके, तर स्टुडंट्स याच क्वेश्चन बरोबर आपला हा प्रॅक्टिस सेट सेकंड इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.